नमस्कार सर्वांना. तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनेलवरती. तर आज मी आषाढी एकादशी निमित्त शेंगदाण्याचे लाडू बनवणार होते, तेही 10 ते 15 मिनिटात. तर चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया. तर त्यासाठी मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे सर्व नीट करून घ्यायचे आहेत, म्हणजे निवडून घ्यायचे आहेत, कारण पावसाळ्यामुळे कीड लागलेली असते. तर अशा रीतीने आपल्याला सर्व शेंगदाणे नीट करून घ्यायचे आहेत. आणि ह्यामध्ये शेंगदाण्याच्याच कलरचा खडासुद्धा असतो, तर आपल्याला तोही बाजूला काढायचा आहे. आणि अशा रीतीने आपण शेंगदाणे निवडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली होती आणि कढई गरम झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी आपल्याला हे खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की शेंगदाण्यामध्ये फॅट किती प्रमाणात असतात. फॅट, फायबर, प्रोटीन भरपूर असतं शेंगदाण्यामध्ये. तर आपण शेंगदाणे आवर्जून खायला पाहिजे. पण आपल्याकडून शेंगदाणे सहसा कधीतरीच आपण खातो. तर त्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आणि आपण खाऊ शकतो. मग ते लहान मुलं तर शेंगदाणे जास्त तर खातच नाहीत, दातात अडकतात असं ते म्हणतात. पण त्यावर सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे शेंगदाण्याचे लाडू. आणि हे लहान मुलांना खायला दिलं तर एकदम चांगलं आहे. तर चला म्हणलं क्रिशाला पण होतील आणि ह्यांना पण खूप आवडतात. तर मग मी आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार होते. तर अशा रीतीने आपल्याला कंटिन्यू 5 ते 7 मिनटं हलवत राहायचं आहेत शेंगदाणे, कारण शेंगदाणे एकाच साईडला भाजले तर ते करपून त्याचा वास येईल लाडू खाताना. तर त्यामुळे आपल्याला कंटिन्यू हलत राहायचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला शेंगदाणे भाजलेत का नाही बघायचं. जर टरपलं निघालं ना शेंगदाण्याचं तर आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही पटकन असं निघत आहे. तर आता लगेच मी गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे ना सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि हे शेंगदाणे आता आपल्याला 10 ते 15 मिनटं थंड व्हायला ठेवायचे आहेत. तोपर्यंत आता आपल्याला गूळ बारीक करायचा आहे, कारण आपण ह्यामध्ये गूळ पण टाकणार आहे. तर आता मी 2 वाटी शेंगदाणे घेतले होते, तर मी आता 1 वाटी गूळ घेणार आहे. तर त्यासाठी मी गूळ घेतला आणि सुरणी सर्व कट करून घेतला. आता अशा रीतीने आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. आणि गूळसुद्धा किती चांगला असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि शेंगदाण्याचे लाडू तर खाल्ले ना की आपल्याला लोह म्हणजे रक्ताची कमतरता असेल ना तर आपली तीसुद्धा भरून निघते. म्हणजे आपण ह्याने शेंगदाण्याचे लाडू खाल्ले ना आपल्यात रक्तपुरवठा जास्त होतो. तर बघू शकता आता मी गूळ पण घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घेऊ शकता, जास्त कमी. कुणाला जास्त गोड आवडतं तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आता इथे शेंगदाणे थंड झालेले आहेत. तर आता आपल्याला हे शेंगदाणे ना मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहेत. त्याबरोबर गूळसुद्धा टाकायचं आहे. तर मी अशा रीतीने गूळ आणि शेंगदाणे दोन्ही मिक्स करून थोडं प्रमाणात सर्व मिक्स करून बारीक करून घेणार आहे. आणि आपल्याला जास्त प्रमाणात बारीकही करायचं नाही आहे, रवाळच ठेवायचं आहे, म्हणजे शेंगदाण्याचे लाडू चांगले असे बांधले जातील. आणि बघू शकता आता मी मिक्सरला लावून ते बारीक करून घेतलेलं आहे. आणि अशा रीतीने आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. आता मी 2-3दा बारीक केलं, कारण माझ्याकडे मिक्सरचं भांडं बारीकच होतं. तुमच्याकडे मोठं असेल तर तुम्ही 1-2मध्येच तुमचं होऊन जाईल. आणि अशा रीतीने मी शेंगदाण्याचे लाडू चं सारण तयार केलं. आता तुम्ही काही जण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण ॲड करतात, तर तुम्ही करू शकता. मी काय ते केलं नाही आहे. आणि बघू शकता आता मी सगळं शेंगदाणे आणि लाडू गुळाचं सारण बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत. आणि मग मी लगेच लाडू पण बनवायला घेतले आणि इतके छान लाडू झाले होते आणि ह्यांना पण खूप आवडले आणि क्रिशाने सुद्धा आवडीनं खाल्ला. तर तुम्हीही आषाढी एकादशीनिमित्त काय स्वीट बनवलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.